नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ठाकरे सिनेमाच्या स्क्रीनिंग दरम्यान झालेल्या मालापमान नाट्याची. ठाकरे सिनेमाचं दिग्दर्शन करणारे मनसे नेते अभिजित पानसे या सिनेमाच्या स्क्रीनिंग दरम्यान कुटुंबासह तडकाफडकी बाहेर निघून गेले. सिनेमाचे निर्माते संजय राऊत यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना न जुमानता ते तिथून निघून गेले. काल सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी पानसे आणि त्यांच्या कुटुंबियांना तिथे पोहोचायला उशीर झाला आणि तोपर्यंत सिनेमागृह प्रेक्षकांनी भरलं होतं. त्यामुळे दुखावलेल्या पानसेंनी कुटुंबियांचं काढता पाय घेतला. पण अभिजित पानसे संतापल्यामुळे नव्हे तर जेवणासाठी बाहेर गेले असं स्पष्टीकरण त्यानंतर संजय राऊतांनी देण्याचा प्रयत्न केला. मुझे सीट नहीं है, हम लोग सब बाहर ही बैठे हैं. देखिए, अभिजीत पानसे फिल्म के डायरेक्टर हैं. मैंने उनको अपॉइंट किया है. उससे पहले कहा कि उनको पूछ, अगर उसने कहा है सीट की बात, तो मैंने एक सबसे बड़े फिल्म के लिए उनको चुना है. सबसे बड़े फिल्म के लिए मैंने उनको चुना है. ये मेरे चॉइस है, तो ये कोई बात नहीं है. सर, अभी कोई नाराजगी नहीं है? कौन सी नाराजगी? पानसे से क्यों नाराजगी? सर, ऐसी खबरें आ रही हैं कि वो नाराज. खबरें जिसने फैला उनको पूछिए. पानसे लंच को डिनर को गए, वापस आ जाएंगे. थैंक यू. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित ठाकरे सिनेमा 25 जानेवारीला म्हणजे उद्या रिलीज होतो आणि त्याआधी वरळीतल्या ॲट्रिया मॉलमध्ये या सिनेमाचं काल स्क्रीनिंग झालं. त्या दरम्यान नेमकं काय घडलं काल आपण बघितलं, पण त्या दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब या स्क्रीनिंगला उपस्थित होते. त्याचबरोबर ठाकरे सिनेमाचा हा शो पाहण्यासाठी रोहित शेट्टी, त्याचबरोबर सुरेश वाडकर, पद्मा वाडकर, मिलिंद गुणाजी, आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या व्यतिरिक्त मनोहर जोशी, दिवाकर रावते, लीलाधर डाके, अनंत गीते, दादा भुसे, अनिल देसाई, रवींद्र वायकर, सुनील राऊत, सुनील शिंदे, त्याचबरोबर सुशील कुमार शिंदे आणि माजी आयपीएस अधिकारी इसाक बागवान हे देखील उपस्थित होते. समाधान आहे की मगाशी मी बोलताना बोललो की अशा व्यक्तिमत्वावरती चित्रपट काढणं म्हणजे एका मोठं आभाळ, म्हणजे आभाळ हे आभाळच असतं, त्याला मोठा आणि छोटा शब्द नसतो. आभाळाला एका कॅनव्हासवरती आणण्याचं एक आव्हान असतं आणि हे आव्हान संजयनी अतिशय उत्तमरित्या लिलया पेललेलं आहे. स्टोरी लाईन तर सगळ्यांना माहितीच आहे, पण ते सिनेमामध्ये उतरवणं, जसं उद्धव साहेबांनी सांगितलं की एक जे मोठं वाईड अँगल असतं ते त्या कॅनव्हासमध्ये कसं घेणार, हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि नवाजजी असतील, अमृताजी असतील, दोघांनी खूप चांगलं ते रोल प्ले केलेलं आहे त्यांनी त्याच्यात. अर्थात काही ठिकाणी एवढं खरंच चांगली ॲक्टिंग झालेली आहे, असं वाटतं की अरे आपल्याला गुजबम्स येतात की काय, एवढं चांगलं हे त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे. खरोखर मी अभिनंदन करतो. आणि हा जो एक प्रयत्न आहे की मोठ्या साहेबांचं एक जे पूर्ण जीवन होतं ह्या काही काळात आणण्याचं, ते मला वाटतं खूप चांगलं झालं. बहुत अच्छा लगा. फिल्म हमने कोशिश की है और बहुत मेहनत की थी कि बाला साहब को मिमिक न किया जाए, न उनको और कैरिकेचर ना किया जाए. आप धीरे धीरे देखेंगे फिल्म में कैसे फिल्म डेवलप होती है जी. तो बहुत स्पेशली आदित्य साहब से बात हुई मेरी, तो उनको बहुत अच्छा लगा. बहुत सारे मोमेंट उन्होंने ऐसे बताए जो उनको वो पर्सनल जानते थे. वो पूछ रहे थे आपने उसको किस लिए पकड़ा, तो डेफिनेटली राज साहब को बहुत बड़ा हाथ है. काफ़ी स्टडी की, काफ़ी वीडियोस देखे उनके, तो थैंक गॉड अभी वो साकार हो पा रहा है. कोशिश है, तो बस यही खुशी है.